तुकोबाराय संतांचा महिमा प्रतिपादित असताना वाणी पुरत नाही असं म्हणतात. आणि हा संतांचा महिमा जगश्रेष्ठ आहे, विश्वश्रेष्ठ आहे. संसारातल्या महिम्याचं काय खरं असतं. आमच्याकडे एकदा पाहुणे आले तारीख घ्यायला. शक्यतो मी फोनवरच घेत असतो, घरी नाही. घरी आले, सोमवार दिवस होता. त्यांना म्हटलं संसारातला महिमा सांगतो 2 मिनिटात. नालायक महिमा हे जरासा काय का, हे लोक लय दलित ही महिमा. तर मग ती लोक माणसं घरी आले तर मी घरच्यांना सांगितलं, अगं चहा कर ग. त्याच्यातले 2-3 दूध घेणारे होते. म्हणलं 2-3 दूध बी कर ग. त्याच्यातला एक जण कपात घेत नव्हता. मी नवा बूट आणला होता. म्हणजे आता कप हा मातीची वस्तू आहे. सर्व पात्रां पवित्र मृतिका पात्र पवित्र. माने सर तुमच्या भागातला 1000 कोटीवाला जरी मेला तरी सोन्याच्या गुंडीत इसतो नसतो. कशात असतो इसतो? फुकायला शेवटचा मातीच्या मडक्यात. त्या विस्तवाला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येते परतोनी माघारे हे सांगत असतो. असते ना, मी महिमा सांगायला लागलो. आणि मग ती माणसं आली. पण आमच्या घरी एकदा चहा कर म्हणल्यावर करीत नाही. ते मीच सांगितलेले. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? हे तुम्हाला राग येईन म्हणून माझं सांगायलो, पण इमानदारीनं तुमचं सांगायलो. आणि मग ते मी दुसऱ्यांदा आवाज 5 मिनिटांनी दिला, अगं कर ग चहा. आमच्या घरचे 3ऱ्यांदा ऐकल्याशिवाय करीत नव्हते. मीच शिकलं होतं. मग 3ऱ्यांदा उशिरा म्हणलं, अगं कर ना चहा. तर तारीख घ्यायला आलेली म्हणले 1 वाजलाय. सोमवार सोडूनच जात होत ना. काम झालं ना. आता ते चहा भागत होत तर आता सोमवार जाऊ द्या म्हणलं. आमच्या घरच्यांना म्हणलं, पोरायच्या माईला, पोरायची माय म्हणजे माय बायको, म्हणलं कर स्वयंपाक, पिठलं पोळी. ते पाहुणे म्हणले काय असं चणचणीत नको, पिठलं पोळी लोणचं वगैरे, थोडेसे पापड तळा नाही तर भाजा. पापड पिठलं झालं, लोणचं वाढलं, पोळी वाढली, पांढरी पोळी सगळं वाढलं. त्याच्यातला एक जण म्हणला पापड नाहीत का? तर मी लागलीच मागे गेलो. म्हणलं अगं पापड भाजून तळणं या वेळेला आता तळत असते का? लोक बसले, कधी तेल कढाव. म्हणलं भाज भाज. महिमा सांगायलो महिमा. पापडाचा डबा उंच होता आणि पाहुणे ज्या बैठकीत बसले तिथं स्टूल होता. ते स्टूल काढता येत नव्हतं. मग स्टूल कोणता आणायचा? गिरगावकरच वाकला. एवढी खसखस पिकू नका गडे, तुमचं सांगतोय. हो, इतकी येडपट बायको माई म्हणल्यावर मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो. जय बम बम बोले चलो. तिथंच पेस्ट इकायला त्यांच्या आश्रमात गेलो असतो रामदेव बाबात. इतकी येडगळ बायको असल्यावर खाली वाकले. त्याच्या पाठीवर बाई उभी राहिली. पापडाचा डबा काढला. जेवायला बसलेला एक अर्धावट भाजण्या होता. चावणे गेल्यावर माळ घातलेली. ते जेवायला बसला होता का, ते अर्धावट होता. चावणे गेल्यावर माळ घातली होती. तर त्यानं ते पाहिलं चरित्र. बायको नवऱ्याच्या पाठीवर उभं राहून पापडाचा डबा काढती. ते लगेच म्हणला काय वानू आता. काय महिमा, काय स्वंग. हे नालायक महिमे. तुम्ही याला महिमा म्हणता. महिमा संतांचा आहे. मैशी पुतवणे श्रुती. काय महिमा महाराज. मालक जगाचा बाप थरथर कापला जेवायला बसला. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा. जेवी भरा भरा नाम्या सवे. हा शब्द माझा नाही बर का, अभंगात म्हणून वापरतो. नामदेवराय तसा शब्द. हा महिमा आहे. देवाला जेवायला बसवायला लावायची ताकद. किती मोठी शक्ती महाराज, किती मोठी शक्ती. नारदासारखा संन्यासी जीवनभर भजन केलं, पण एक शाप होता मालक.
नारदाला मुक्काम कुठं करता येत नव्हता, मधुआरण्याशिवाय मुक्काम करता येत नव्हता. नारदाला शाप होता, दक्षाच्या यज्ञात शाप होता नारदाला, तुम्हाला एका जागेवर कुठं थांबता येणार नाही. अशा वेळेला नारदाला एक वारकरी भेटले. त्या वारकऱ्याचं नाव पुराणात शोधा, गुत्त नाही घेतलं, कारण सांगतो, वेळ संपला. कशा करता म्हणतोय, तुम्ही जितके हुशार होता तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील, अभंग येडेवाणी करताल का तितके आमचे लोक गाणेच म्हणतील. त्याच्यामुळे तुम्हालाही पुराणाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. एक वारकरी देवर्षी नारदाला भेटले मालक, आणि त्या वारकऱ्याने नारदाला सांगितलं, तुमचा शाप संपायचा असेल तर बद्रिका आश्रमामध्ये रामकृष्ण नामाचं भजन करा. तिथं नारायण नामाचा उच्चार होता. नारायण नामाच्या उच्चाराने आजामेळाचा उद्धार झाला. अनाथाच्या नाते घातला विमानी नेला उचलो नि परलोका, नारायण नामानं. द्वापार युगामध्ये पुढे राधाकृष्ण नाम, हा, आणि मग कलियुगामध्ये भजन मृत्यू लोकात आहे. आता या मृत्यू लोकातल्या भजनात नारदाला याचं जागर करायचा, पण भजन आटपलं की नारदाचे पाय चलू लागत होते, थांबता येत नव्हतं. नारदाला नाराजी वाटायची आणि यजमानाला वाटायचं नारद आले ना आपल्या इथून द्वादश सोडून जात नाही. मग करावं काय? एका वारकऱ्याने नारदाला सांगितलं, बद्रिका आश्रमात नेलं आणि बद्रिका आश्रमामध्ये 3 दिवस नारदानं रामकृष्ण नामाचं अनुष्ठान केलं आणि 4थ्या दिवशी नारदाचा शाप संपला. ही या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांची ताकद आहे. काय वाणू आता न पुरे ही वाणी, माझ्या वाणीला आता मालक विराम देतो.